गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। आजचा दिवस तुमच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये भरभराटीचा जाओ आणि आजच्या दिवशी म्हणजे श्रावण सोमवार आज सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे, कारण जो आचरणात आहे त्याच्या जीवनामध्ये श्रावण सोमवार खूप महत्त्वाचा दिवस आहे। आणि या श्रावण सोमवाराच्या दिवशी खरं तर आज भाग्याचा दिवस यासाठी आहे, कारण ज्या ब्रह्मांड नायकाचं अयोध्या राजा श्रीराम प्रभूचं 22 तारखेला 22 जानेवारीला उद्घाटन होणार आहे, म्हणजेच मंदिर चालू होणार आहे। ही आपल्या हिंदू धर्मासाठी खूप मोठी गोष्ट आहे। सर्वांना खूप आनंद झाला आहे या गोष्टीचा आणि लवकरच आपल्याला सुद्धा आपल्या स्वामींचं दर्शन घेता येईल आणि ही खूप भारतीयांसाठी आणि हिंदू धर्मासाठी खूप मोठी गोष्ट आहे। या सकाळच्या शुभदिनी ब्रह्ममुहूर्तावर सर्वजण आपण जागे झालो आहोत। सर्वजण स्नान करून आपण आता निरूपणाला सुरुवात करूया। त्यासाठी अगोदर आपलं मन प्रसन्न व्हावं म्हणून आपल्या स्वामींची आपण थोडं भजन करूया। अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम्। अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम्। कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं। अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम्। खूप मन प्रसन्न झालं, कारण ज्या मुखामध्ये श्रीरामाचं नाव आणि कृष्णाचं नाव येतं ना, त्या मुखाचं खरं तर या स्वर्ग नगरीमध्ये खरंच खूप स्वागत केलं जातं। आपण कधीही विचार करतो आपल्या मनामध्ये प्रत्येक मानवाच्या या सृष्टीवर असलेल्या सजीवाच्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण झाला आहे, एकच भय निर्माण झाला आहे की माझं या मृत्यूला मी सामोरे जाऊ कसं, माझा मृत्यू कसा होईल, मी मृत्यू झाल्यानंतर कुठे जाईल, काय होईल, ते आज या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत। तुम्ही भाग्यवान मंडळी आहात, भाग्यवान श्रोते आहात, नव्हे तर तुम्ही देवाचे अवतार आहात। जेव्हा या कलियुगामध्ये मानव एक हप्त्यामधून जेव्हा श्रवण करतो आणि रोज श्रवण करतो, तेव्हा
मानवाला रोज परमात्म्याची आठवण राहते आणि जेव्हा आपण एक आठवड्यामध्ये श्रवण करायला जातो तेव्हा ज्या दिवशी आपण श्रवण करतो त्या दिवशी आपण भगवंताची आठवण करतो, पण उरलेले 6 दिवस भगवंताला आपण विसरून जातो. आणि त्यासाठीच हे आपण यूट्यूबचं माध्यम जोडलं आहे आणि या यूट्यूबच्या माध्यमामधून आपण सद्गुरू तुमच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहेत. सद्गुरूंना तुमची खूप काळजी आहे, खूप म्हणजे खूप काळजी आहे, कारण तुम्ही आचरणामध्ये आहात आणि सद्गुरूंसाठी तुम्ही खूप लाडके आहात. म्हणजेच सद्गुरू तुमच्यावर किती प्रेम करतात. पण आजचा मानव सद्गुरूपासून दूर व्हायचा प्रयत्न करतो, क्रूर कर्म करायचा प्रयत्न करतो. पण हे मानवा, आपला मृत्यू जेव्हा होईल तेव्हा नक्की काय परिस्थिती असेल, म्हणून आपल्या मृत्यूला जर सामोरे जायचं असेल तर आपण आचरणात राहिलो पाहिजे. आपला जेव्हा मृत्यू होईल त्यावेळी खरा प्रवास चालू होणार आहे. आपल्या जीवनाचा ज्यावेळी शेवट होईल त्यावेळी खरा प्रवास चालू होणार आहे आणि तो प्रवास कशा पद्धतीनं असणार आहे आणि क्रूर कर्म करणाऱ्यांसाठी किती भयानक प्रवास असणार आहे ते या निरूपणामध्ये सद्गुरू तुम्हाला सांगणार आहेत. आणि हे पूर्ण प्रवास आपण आता ऐकूया. या कलियुगामध्ये मृत्यूला सर्व जणांना सामोरे जावं लागणार आहे. श्रीमंत असो किंवा गरीब असो, या दोघांना सुद्धा मृत्यू हे सर्वांसाठी आहे आणि याला सर्वांना सामोरं जावं लागणार आहे. जो श्रीमंत आहे त्यासाठी योग्य मार्ग आहे असं काहीच नाही आणि गरीब आहे त्याच्यासाठी योग्य मार्ग, कारण इथे फक्त कर्म पाहिली जातात. ज्याची कर्म चांगली असतात तो स्वर्ग नगरीमध्ये प्रवेश करतो आणि ज्याची क्रूर कर्म असतात तो नरकामध्ये प्रवेश करतो. नक्की हे मृत्यूचा अर्थ तरी काय? नक्की मृत्यूनंतर आत्मा जातो कुठे? हे सर्व आपल्याला गरुड पुराणामध्ये सांगितलं आहे. नक्की गरुड पुराण नक्की काय आहे? समर्थ सांगतात, गरुड पुराण हे 18 महापुराणांपैकी एक मानलं जातं. या पुराणात भगवान विष्णूचे वाहन गरुड आणि श्रीहरी यांच्या संभाषणातून लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग, पुण्य, भक्ती, वैराग्य इत्यादी गोष्टी सांगितल्या आहेत. मृत्यूनंतर आत्मा कुठे जाते? गरुड पुराण काय सांगतं? ब्रह्मचार्याने आई वडील आणि शिक्षकांशिवाय इतर कोणालाही खांदा देऊ नये. यामुळे त्याचे ब्रह्मचार्य मोडते. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी कोणत्याही मृत शरीराला प्रथम गंगाजलाने स्नान करावे आणि चंदन, तूप आणि तिळाच्या तेळाने लेपित करावे असं गरुड पुराण सांगतं. भाविकांनो, आपण हे कलियुगाचं जीवन जगत असताना आपल्यापैकी बऱ्याच जणांनी लहानपणी आपल्या आजी आजोबांकडून ऐकलेलं असेलच की चांगले कर्म, चांगली कामे केल्याने स्वर्ग मिळतो आणि वाईट कृत्य आपल्याला नरकात घेऊन जातं. आपले पूर्वज आपल्याला नेहमी सांगायचे. ज्यावेळी आपण लहान होतो त्यावेळी आपल्याला गोष्ट सांगायचे की तू चांगले कर्म कर, खूप मोठा हो. म्हणजेच चांगले कर्म करशील तेव्हा हरिनामाचं जप करशील, ईश्वराच्या सानिध्यात राहशील, तेव्हा तू स्वर्गामध्ये जाशील, तेव्हा तुला तिथे देव भेटतील आणि देव तुझी खूप सेवा करतील. म्हणजेच स्वर्गात मानवी आत्म्याचे स्वागत केले जाते आणि त्याचा सत्कार केला जातो, तर नरकात माणसाला त्याच्या वाईट कर्मांची शिक्षा भोगावी लागते. गरुड पुराणामध्ये स्वर्ग आणि नरकाच्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला आहे. सनातन धर्मात गरुड पुराण हे 18 पुराणांपैकी एक मानलं जातं. या पुराणात भगवान विष्णूचे वाहन गरुड आणि श्रीहरी यांच्या संभाषणातून लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग, पुण्य, भक्ती
इत्यादी गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजेच कर्मानुसार स्वर्ग आणि नरकात जाण्याचा उल्लेख आहे. गरुड पुराणात जीवन मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या परिस्थिती सांगितल्या गेल्या आहेत. स्वर्ग आणि नरकाचे शब्द किती अचूक आहेत ना, हे सांगता येत नाही. परंतु गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने एक गोष्ट नक्की स्पष्ट केली आहे की आत्मा कधीही संपत नाही. म्हणजेच आत्मा हा अमर असतो, तो कधीच संपत नाही. पण तो आत्मा मरत नाही, अमर असतो. म्हणजेच या मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना आपण केलेले कर्म हा प्रवास, आपण जोपर्यंत या पृथ्वी तलावर आहोत तोपर्यंत हा मुंगीचा प्रवास आहे. आणि पुढचा प्रवास पूर्ण जगभर फिरायचा आहे आपल्याला. पूर्ण मृत्यू लोकामध्ये आपण कुठे जाऊ याचा अंदाज नाही. पण आपले कर्म चांगले असतील तर सद्गुरू सांगतात की तुम्ही नक्की स्वर्गमार्गामध्ये जाल. आणि ज्याचे कर्म चांगले असतात ना, त्याचा स्वर्गामध्ये खूप मोठा सत्कार केला जातो. देवदेवतांमध्ये बसण्याची त्याचं खूप त्याला अतिथी मानलं जातं. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण सद्गुरूंचं नामस्मरण केलं पाहिजे, परमेश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे. म्हणजेच ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती जुन्या कपड्यांना बदलते आणि नवीन कपडे परिधान करते, त्याचप्रमाणे आत्मा केवळ शरीर बदलतं. केवळ 5 घटकांपासून बनवलेलं शरीर मरण पावतं. अशा परिस्थितीत प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न उद्भवतो की जर आत्मा मेला नाही तर शरीर मरण पावल्यानंतर तो जातो कुठे? त्याला नवीन शरीर कसे मिळेल? गरुड पुराणात याबद्दल काय सांगते हे तुम्हाला आता मी सांगणार आहे. आता प्रथम आपण यमलोकात जाते. गरुड पुराणानुसार जेव्हा मृत्यू होतो ना, तेव्हा यमलोकातून 2 यमदूत येतात. आत्म्याला सोबत नेण्यासाठी यमदूत येतात. आत्मा शरीर सोडते आणि त्यांच्यासोबत यमलोकाकडे जाते. मी सांगतोय हे चांगलं लक्षात ठेवा, कारण यावर तुमच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण होईल. मी यासाठी सांगत नाही आहे, पण सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे हे रियल आहे आणि ह्या घटना आपल्यासोबत घडणार आहेत. त्यासाठी पुढे जाऊन आपल्या शरीराला आणि आपल्या आत्म्याला त्रास होणार नाही. पुढे जाऊन खूप यातना आहेत. हा मानवजन्म हा फक्त पूर्ण या सृष्टीवरचा मुंगी एवढा, जीवा एवढा आपल्याला दुःख आणि सुख आहे. पण पुढे जाताना खूप परिस्थिती वाईट होणार आहे आणि तिथे फक्त तुमची श्रीमंती पाहिली जाणार नाही. तिथे श्रीमंती चालते ती कर्माची. आपण कर्म आत्तापर्यंत कसे केले यावर स्वर्ग आणि नरकाचा तिथे प्रवास ठरला जातो. पुढे पाहूया. आत्मा प्रथम यमलोकामध्ये जातो. जेव्हा मृत्यू होतो तेव्हा यमलोकातून 2 यमदूत येतात आणि आत्म्याला सोबत नेण्यासाठी येतात. आणि यमदूत येतात, आत्मा शरीर सोडते आणि त्यांच्यासोबत यमलोकाकडे जाते. यमलोकात गेल्यावर यमदूत त्याला 24 तास तिथे ठेवतात आणि आयुष्यात त्याने कोणत्या चांगल्या वाईट गोष्टी केल्या आहेत हे सांगतात. मग तिथे पूर्ण आपल्या आयुष्याचा, ज्या आपण सद्गुरू चरणात असताना सुद्धा क्रूर कर्म करतोय, हे क्रूर कर्म तिथे वाचले जातात. कारण एखादा व्यक्ती असतो, एखादा माणूस असतो, त्याने सद्गुरू आचरणात राहून केलेले क्रूर कर्म, आणि दुसरा व्यक्ती असतो की तो ऑलरेडी करत असलेले क्रूर कर्म, याच्यामध्ये खूप फरक असतो. याचा अर्थ असा की आपण प्रत्यक्ष तिथे भगवंताला फसवतोय. इथे आपण मी देवाचा दास आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण मागून आपले क्रूर कर्म काही थांबत नाही. अशा मानवाला तिथे खूप भयंकर त्रास दिला जातो. गरुड पुराणामध्ये ही कथा सांगितलेली आहे
ही कथा तुम्ही ऐकल्यानंतर खरं तर हे निरूपण, ही कथा सांगण्यासाठी 2-3 तासाचं जाईल, पण आपल्या भाविकांना कामावर सुद्धा जायचं असतं. त्याच्यामुळं आपल्याला थोडक्यामध्ये सांगायला लागतं. बघा, तिथे 24 तास तिथे ठेवतात. यमलोकामध्ये गेल्यावर यमदूत त्याला 24 तास ठेवतात आणि आयुष्यात त्याने कोणत्या चांगल्या वाईट गोष्टी केल्या आहेत हे सांगतात. यानंतर आत्म्याला त्याच घरात सोडलं जातं. तिथे त्याचं आयुष्य गेलं. 13 दिवस आत्मा आपल्या नातेवाईकांसोबत राहतो. मान्यता आहे की ज्याने आयुष्यात चांगली कर्म केली आहेत, चांगली कामं केली आहेत, त्याला प्राण सोडण्यात फार त्रास होत नाही. परंतु ज्याने वाईट कृत्य केले आहेत त्याला आपले प्राण सोडताना खूप वेदना होतात, खूप त्रास होतो. म्हणून आपण जोपर्यंत या ब्रह्मांडामध्ये, या यमलोकामध्ये आत्ता आपण जिवंत आहोत तरच परमेश्वराची भक्ती करा. म्हणजेच आपला जेव्हा प्राणज्योत मावळेल तेव्हा फक्त आपल्या मनामध्ये भगवंताचं, आपल्या स्वामींचं नामस्मरण असलं पाहिजे. तरच आपण स्वर्गलोकी प्राप्त होऊ. पुढे पाहूया. 13 दिवसानंतर पुढचा प्रवास निश्चित होतो. गरुड पुराणानुसार 13 दिवस पूर्ण केल्यावर आत्म्याला पुन्हा यमलोकाच्या मार्गावर जावं लागतं. म्हणजेच बघा, जेव्हा मानवाचा मृत्यू होतो त्यावेळी तो 1 दिवस तिकडनं जाऊन येतो आणि पुन्हा जिथे त्याने पूर्ण आयुष्य व्यतीत केलं तिथं तो 13 दिवस राहतो. मग पुन्हा यमलोकाच्या मार्गावर जावं लागतं. यमलोक जात असताना त्याला 3 वेगवेगळे मार्ग भेटतात. म्हणजे बघा, हा यमलोकाचा प्रवास आहे ना, तो खूप विचित्र प्रवास आहे. आपण विचारसुद्धा करू शकत नाही एवढे क्रूर कर्म ज्याने केलेले आहेत ना, त्याच्यासाठी खूप भयंकर प्रवास आहे. चला आपण पुढे पाहू. त्याला 3 मार्ग भेटतात. यमलोकात जात असताना हे 3 मार्ग, पहिला मार्ग स्वर्गलोक, दुसरा मार्ग पितृलोक आणि तिसरा मार्ग नरकलोक. व्यक्तीच्या कर्माच्या आधारे हे निश्चित केले जातात की त्याला कोणत्या मार्गावर पाठवले जाईल. म्हणजे बघा, जर ज्याने आपल्या आईबापाला त्रास दिला असेल, आपल्या आईबापाची सेवा केली नसेल, त्याला कोणत्या मार्गात जावं लागतं हे तुम्हाला सांगायची गरज नाही. पुढे ज्याने परस्त्रीला माता म्हणून बघितलं नसेल, परस्त्रीवर अत्याचार केले असतील, त्याला कोणत्या मार्गात जावं लागेल ही तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि ज्याने सद्गुरू चरणामध्ये आचरण केले असेल, सर्व परमेश्वराची भक्ती केली असेल, तो नक्कीच स्वर्गमार्गामध्ये जाईल हे सद्गुरू सांगतात. पहिला मार्ग आहे आर्ची मार्ग, म्हणजेच देवलोकाचा मार्ग. देवलोकाचा प्रवासाचा मार्ग मानला जातो. दुसरा मार्ग धूम मार्ग, हा पितृलोकाचा मार्ग. आणि तिसरा मार्ग उत्पत्ती विनाश, जो नरकात जाण्यासाठी मार्ग आहे. पाप आणि पुण्याला निर्धारित कालावधीपर्यंत भोगल्यानंतर आत्म्याला पुन्हा शरीर प्राप्त होते. म्हणजेच या निरूपणामध्ये सर्व भाग्यवान श्रोत्यांना एवढंच सांगायचं आहे की हे मार्ग एवढे भयंकर आहेत. फक्त मृत्यूचा मार्ग आपल्याला याच जन्मी ठरवायचं आहे की आपले कर्म सांगतील. कर्म कसे करायचे सद्गुरू सांगतात. आपले कर्म ठरवतील की आपण कोणत्या मार्गामध्ये जायचं आहे. म्हणून हे कर्म आपण कसे केल्यानंतर योग्य मार्गामध्ये जाऊ हे आपण ठरवावं. सद्गुरू तुमच्या सोबत नेहमी असणार आहेत, कारण सद्गुरू तुमच्या सोबत मणी ध्यानी सर्व युगामध्ये आणि पूर्ण ब्रह्मांडामध्ये भरलेले आहेत. तुम्ही फक्त आवाज द्या, सद्गुरू तुमच्या सोबत असतील. म्हणून आपण आपल्या आचरणामध्ये नेहमी सत्य वागावे. दुसऱ्याला त्रास होईल असं वागू नये. आणि दुसऱ्याकडून जर आपल्याला त्रास होत असेल तर त्यावर
एक मार्ग सांगितला आहे की आपण आपलं आचरण असं असावं की समोरच्यानं सुद्धा आपल्या प्रेमात पडावं, समोरच्याला सुद्धा भीती वाटली पाहिजे की या माणसाला मी त्रास द्यावं कसं. त्यासाठी आपली भक्ती श्रेष्ठ असावी लागते. समोरच्याला सुद्धा विचार पडावा की याला आपण त्रास कसं द्यावं. म्हणून सद्गुरू सांगतात की आपली भक्ती वाढवा. समोरच्याकडून आपल्याला त्रास होत असेल, आपल्या शत्रूकडून आपल्याला त्रास होत असेल, कोणतीही गोष्ट प्रेमाने जिंकता येते, भांडणं करून जिंकता येत नाही, क्रूर कर्म करून जिंकता येत नाही. आणि जर क्रूर कर्म करून जिंकता येत असती तर या जगावर, या भारतावर अफजल खानाचं राज्य असतं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या युक्तीचा वापर करून अफजल खानाचा वध केला आणि पूर्ण जगाला हेवा वाटावा असा राजा पूर्ण जगामध्ये नंबर 1 झाला. म्हणून पूर्ण जाती धर्मांना एकत्र करून हे स्वराज्य निर्माण केले. म्हणून सद्गुरू सांगतात की आपल्याला जर समोरच्याकडून त्रास होत असेल तर घाबरू नका, घाबरून जाऊ नका. कारण समर्थांची एवढी शक्ती आहे की कोणतेही व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल तर आपण त्याच्यासाठी पहिला उपाय आहे की आपण ब्रह्ममुहूर्तावर उठावं. ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे. सकाळी सकाळी सूर्य उगण्याच्या आत आपण उठलं पाहिजे. आणि सूर्य जेव्हा उगवतो, सूर्य जेव्हा उगवल्यानंतर जे उठतात त्यांना दुःखाला सामोरं जावं लागतं. म्हणून आपण कधी उठावं हे आपण ठरवावं. आणि उठल्यानंतर आपण हरिनामाचा जप करावा, संकीर्तन करावं, संकीर्तन ऐकावं. जे आचरणामध्ये आहेत ना त्यांना दुःख खूप कमी आहेत आणि जरी असतील तरी त्यांचे निवेदन सद्गुरूंपर्यंत पोचले आहे. जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला, हे तुम्ही ऐकलं असेल. देव त्यांचीच सहाय्यता करतो जे आचरणामध्ये असतात. आणि जे आचरणामध्ये असतात ना त्यांना मागायची गरज नाही. तरीही हा वेडा मानव आहे, त्याला मागितल्याशिवाय होत नाही. म्हणून भक्ती केली आहे, मानव मागतोच. किती कोणी प्रयत्न करू द्या, मला काही नको, पण आतून त्याची भावना असते देवा मला काहीतरी दे. आणि देव एवढा भोला आहे की समर्थ एवढे भोळे आहेत, सद्गुरू एवढे भोळे आहेत. या जगात त्यांच्यासारखं मायाळू कोणी नाही. आपला भक्त किती चुकला तरीही त्यांना मदत करतात. हे सद्गुरूंचं रूप. आणि या आचरणामध्ये आपण आलो आहोत, या सत्संगामध्ये, या पूर्ण संकीर्तनामध्ये आपण आलो आहोत. ही आपली भाग्याची गोष्ट आहे. आणि हे भाग्य कोणालाही भेटत नाही. आपल्या पूर्वजांच्या नशिबामुळे आपण कोणत्या ना कोणत्या रूपाने या मार्गात आलो आहोत. हे खरंच भाग्याचा दिवस आहे. आणि म्हणून तुम्हाला या निरूपणामध्ये शेवटी सांगण्याचा प्रयत्न करतो की आजच्या या कलियुगामध्ये लव जिहादचे प्रमाण खूप वाढलेले आहेत. आपल्या मुलाबालांना खूप जपा, त्यांच्यावर लक्ष ठेवा. त्यांच्यावर आपली मुलं नक्की शाळेमध्ये जातात की कुठे जातात यावर खूप काटेकोरपणे लक्ष ठेवा. आणि आपल्या मुलांना सद्गुरूंच्या चरणामध्ये, आचरणामध्ये आणा. तरच हा देश टिकेल, आपली संस्कृती टिकेल आणि कुठेतरी सद्गुरूंना बरं वाटेल. कारण आजचा हा समाज आणि आजचा हा काळ खूप वाईट आहे. आणि या काळाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करू नका. कारण सद्गुरू कुठे न्यायचं आणि कुठे काय करायचं ते सद्गुरू पाहतील. आपलं काम काय आहे, फक्त आचरणामध्ये राहायचं, माळेचं जप करायचं. सद्गुरू पुढे जाताना सांगतात की तुम्ही फक्त भक्ती मार्ग योग्य आचरणामध्ये आणा, तुमच्या सोबत असेल. म्हणून एक अभंग आहे, तुम्ही ऐकला असेल. जेथे हरिभजनाचा संग तेथे उभासे पांडुरंग, तेथे उभासे पांडुरंग. म्हणजेच किती गोड अभंग आहे बघा. जेथे हरिभजनाचा संग तेथे उभा असे पांडुरंग.
पांडुरंग म्हणजे साक्षात सद्गुरू. सद्गुरूंची रूपच एवढी आहेत की त्यांना ज्यावेळी या मानव जातीला गरज पडली त्यावेळी सद्गुरूंनी वेगवेगळ्या रूपांमध्ये येऊन आपल्याला दर्शन दिलं आणि आपल्यावर आलेली संकट त्यांनी स्वतःवर घेतली. म्हणजेच जिथे हरिभजन असेल, जिथे संकीर्तन असेल, तिथे मला बोलवण्याची गरज नाही, मला आमंत्रण करण्याची गरज नाही. मी तिथे स्वतःहून येतो, मला बोलवलं जात नाही. जिथे असेल हरिभजन तिथे मी 100% असतो, मला कधीच कोणी बोलवत नाही. कारण देव परमेश्वराला हेच आवडतं की आपला भक्त काय करतो. भक्ताने सर्व गोष्टी कराव्यात, सर्व आचरणामध्ये राहावं. आणि जेव्हा आपल्यावर संकट येतं तेव्हा आपण आपल्या मुखामध्ये एकच शब्द असतो, हे देवा आता काय करू, हे देवा आता काय करू. पण देव तेव्हा म्हणतो, अरे मानवा, ज्यावेळी तू सुखात होतास त्यावेळी माझा हरिनाम करताना तू विसरलास, तू क्रूर कर्मांच्या मागे गेलास आणि आता तुझ्यावर दुःख आलं म्हणून तू माझं नाव घेतोस. मी कसा काय तुझ्यासोबत येऊ. तरीसुद्धा भाग्यवान श्रोत्यांनो, तरीसुद्धा देव आपल्याला सहाय्य करतो. हे देव, हा सद्गुरू तेवढे भोले देवताच तेवढे आहेत. या कलियुगामध्ये जागृत असणारे हे सद्गुरू दुसरे तिसरे कोणी नसून हे सद्गुरू म्हणजे श्रीराम समर्थ, श्रीकृष्ण भगवान यांचे एकच रूप आहेत. आणि आपल्याला कधीही दुःख आलं असेल तरी घाबरून जाऊ नका, मनावर कंट्रोल ठेवा, ते सर्व दुःख निघून जातील. फक्त सद्गुरू आचरणामध्ये राहा. जिथे मगाशी सांगितल्याप्रमाणे जिथे हरिभजनाचं संग तिथे उभा असे नारायण आहे. आपल्या सद्गुरूंना कधीच बोलवावं लागत नाही, आमंत्रण द्यावं लागत नाही. सद्गुरूंना जे आवडतं ते आपण करायला पाहिजे. पण आपण हा मानव तेच करत नाही. मानव फक्त बाह्य गोष्टी करतो, बाह्य रंगाच्या गोष्टी करतो. पण जे सद्गुरूला आत्मीयता भाव आवडतो तो भाव आपल्यामधून सद्गुरूला आवडला पाहिजे. म्हणून आपण आजपासून, आज श्रावण सोमवार आहे आणि या श्रावण सोमवारपासून खरंच भोले शंकर, भोले दैवत हे आपले सद्गुरू आहेत. आणि या सद्गुरूंना नमन करून आपण आजपासून पुनश्च एकदा नामस्मरण करायला सुरुवात करा. तुमच्या जीवनामध्ये जी काही दुःख असतील, समोरच्याकडून येणारे दुःख असतील, ती मनामध्ये बाळगा. समोरच्याने आपल्या प्रेमात कसं पडावं याकडे लक्ष द्या. कोणतेही क्रूर कर्म करू नका, कारण क्रूर कर्मांना सद्गुरू कधीही साथ देत नाही. आणि आपण जर आचरणामध्ये असू ना तर मृत्यूला घाबरण्याचं काहीच कारण नाही. जिथे मृत्यूची नोंद साक्षात सद्गुरू ठेवतात. कोणाला मृत्यू आणणं आणि कोणाला काय करणं हे आपले सद्गुरू पाहतात. त्याच्यामुळं मेन शस्त्र आपल्याकडं आहे, पण त्या शस्त्राला काय आवडतं, देवाला काय आवडतं, परमेश्वराला काय आवडतं हे खरंच आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि देवाला फक्त शुद्ध भक्ती आवडते, नामस्मरण आवडतं. आणि हेच आपल्याला कळालं तर आपण आजपासून पुनश्च एकदा झालेल्या गोष्टी विसरा आणि नवीन गोष्टींना सुरुवात करा, नामस्मरणाला सुरुवात करा. सद्गुरू तुमच्या सोबत आहेत. झालेले दिवस तुमचं आत्ता आपण बोलतो का आता माझं वय झालं आहे, एवढे दिवस केलं तर मला कसं देव माफ करेल, पण त्याची चिंता करू नका. सद्गुरू तुमच्या सोबत आहेत. तुम्ही जरी म्हातारे झाला असाल तरीसुद्धा आत्तापासून आचरणाला चालू करा. आचरण तुमचं व्यवस्थित ठेवा. तुम्हाला नक्की स्वर्गाचा मार्ग भेटेल आणि स्वर्ग मार्गामध्ये तुम्हाला सर्व काही आनंदमय वातावरण होईल. आणि तुमचा प्रवास आत्तापासून चालू करा, कारण जेथे हरिभजनाचं संग तिथे उभा असे साक्षात पांडुरंग. आणि पांडुरंग तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक भागामध्ये आणि प्रत्येक सूक्ष्म कणांमध्ये देव भरलेला आहे. फक्त आपली दृष्टी तशी पाहिजे. तुम्ही जे पाहाल ते तुम्हाला आचरणामध्ये दिसेल. म्हणून आपलं आचरण व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण नेहमी चांगल्या गोष्टी पाहाव्या आणि चांगल्या गोष्टींचं निराकरण करावं.
म्हणून आजपासून आपण आचरणाला लागूया आणि मृत्यूला आपण पळवून लावूया. जर आपलं आचरण व्यवस्थित असेल ना, तर यमालाही विचार पडेल की मी याला रथामधूनच बसून न्यायला पाहिजे आणि तो रथ नक्कीच तुमच्यापर्यंत येईल. पण आपले आचरण व्यवस्थित असायला पाहिजे. या आजच्या निरूपणामध्ये जे काही माझ्याकडून चुकीचं असेल ते मला परत करावं आणि चांगल्या गोष्टी असेल त्या आपण आचरणामध्ये आणाव्यात, हे सद्गुरू सांगतात. जय जय रघुवीर समर्थ.